5 तारखेला एन्व्हायरमेंट डे आहे. एन्व्हायरमेंट डे. त्या अनुषंगानं डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी ऑर्गनाइज पोस्टर प्रेझेंटेशन म्हणलं तरी चालेल किंवा एक एन्व्हायरमेंटल डे वरती असं काहीतरी लेख वगैरे लिहून तुम्ही PDF मध्ये ते पाठवू शकता. जोशी मॅडमचा आत्ताच फोन आलेला होता, त्यांनी ही सूचना दिलेली. 5 तारखेपर्यंत तुम्हाला हे पोस्टर किंवा काहीतरी तयार करायचं एन्व्हायरमेंट डे. एन्व्हायरमेंटमध्ये मायक्रोबायोलॉजीचा काय रोल आहे हे असं काहीतरी टॉपिक असणार आहे त्याचा, आणि ते तुम्ही ईमेलवरती सेंड करायचं आहे तुम्हाला. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या दोघा PG साठी आहे, आणि याच्यामधून नंबर सुद्धा काढणार आहे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. चालेल. आपण आज काही एन्झाइम्स बघणार आहोत, जे की तुम्हाला ऑलरेडी झालेले पण असतील BSc मध्ये वगैरे. एकदम साधे सोपे एन्झाइम्स आहेत. PDH, पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स, हा एक एन्झाइम बघायचा आपल्याला. त्याच्यानंतर एटीपेज, ATP सिंथेसेस हा एक एन्झाइम आहे, आणि फॅटी ऍसिड सिंथेसेस, हे 3 एन्झाइम आज आपल्याला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू पायरुवेट डिहायड्रोजिनेज. आवाज येतो का रे? हॅलो. येस सर. मला स्क्रीन दिसत नसणार, मला काहीच दिसत नाही. हँग झाला काय? स्क्रीन दिसते का तुम्हाला, का ब्लॅक बॅकग्राऊंड दिसतोय? हॅलो.
मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे मध्ये स्टॉप झालं, सॉरी. पीडीएच एन्झाईम बघायचं आपल्याला, पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स. त्याच्याबद्दल आपल्याला मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहित पण आहे. पायरुवेट डिहायड्रोजिनेस सगळ्यांना ग्लायकोलायसिस प्रोसेस माहिती आहे. ग्लायकोलायसिस हे असा पाथवे आहे जो इच अँड एव्हरी लिव्हिंग सेलमध्ये कॅरीड आउट होतं. कोणतंही लिव्हिंग सेल असू द्या, मायक्रो ऑर्गॅनिझम असू द्या किंवा अॅनिमल आहेत, प्लांट आहेत, या सगळ्यामध्ये ग्लायकोलायसिस कॅरीड आउट होते. तर ग्लायकोलायसिस का होते, तर त्याच्यामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. आपल्याला इथं काही ग्लायकोलायसिस वगैरे पाहायचं नाही. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं एक मायटोकॉन्ड्रियाचा स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघू आपण कशा प्रकारे पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स काम करतं. Pyruvate dehydrogenase complex present in inner mitochondrial membrane. मायटोकॉन्ड्रिया आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन असे दोन मेम्ब्रेन आहेत. मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ओनली युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहेत. PDH is a multi-enzyme complex. It catalyzes 2-pyruvate is convert 2-pyruvate into 2-acetyl OA 2-acetyl coenzyme A.
अरे तुम्हाला स्क्रीन प्रेझेंट केले की लगेच इकडं असं मला काहीच दिसत नाही लॅपटॉप वरती, ब्लँक होतोय सगळं इथं. चालेल, आपण पीपीटी मध्ये शिकू. पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. Pyruvate dehydrogenase complex present in mitochondrial inner membrane. माइटोकॉन्ड्रिया चे जे दोन लेयर आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन मध्ये आपल्याला हे पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स बघायला भेटेल. आता इथं काही मी माइटोकॉन्ड्रियाची डायग्राम दाखवलेली नाहीये, ती एकदा आपण थोडक्यात बघून घेऊ पटकन. माइटोकॉन्ड्रियाच्या हे जे दोन मेम्ब्रेन आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन, याच्या आतमधला जो स्पेस असतो त्या स्पेसला आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस असं म्हणतो. माइटोकॉन्ड्रिया सेलमध्ये प्रेझेंट आहे. माइटोकॉन्ड्रियाच्या बाहेर जी स्पेस आहे किंवा जे काय म्हणू आपण त्यांना सोल्युशन आहे, त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. जो स्पेस आहे त्याला सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस कॅरीड आउट होते आणि ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम मध्ये कॅरीड आउट झाल्याच्या नंतर जे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट आपल्याला मिळालेले असतात, फ्रॉम ग्लुकोज मॉलिक्युल पासून जे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट मिळालेले आहेत, हे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट आता आपल्याला टीसीए सायकल मध्ये ट्रान्सपोर्ट करायचे किंवा टीसीए सायकल मध्ये घेऊन जायचे आहेत. टीसीए सायकललाच आपण क्रेब सायकल म्हणतो. सायट्रिक ऍसिड सायकल सुद्धा त्यालाच म्हणतो आपण टीसीए सायकलला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे टीसीए सायकल हे इंटर मेम्ब्रेन माइटोकॉन्ड्रियल इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जो मॅट्रिक्स आहे त्या ठिकाणी हे क्रेब सायकल होईल. ही डायग्राम दिसते आपल्याला. माइटोकॉन्ड्रियाचा जो स्ट्रक्चर आहे, आउटर मेम्ब्रेनच्या मध्ये इनर मेम्ब्रेन, या दोन स्पेस present in between outer membrane and inner membrane is called intermembrane space. Finger-like projection is called as crista. On finger-like projection, there are some particles present. That particles is also called as peroxisome or stalk-like particle. That is also called F1 particle. याला आपण F1 particle असं सुद्धा म्हणतो. मग आता आपला जो अल्टिमेट एम आहे, एम काय तर ग्लायकोलायसिस जी झालेली आहे, ग्लायकोलायसिस झाल्याच्या नंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट मिळालेले आहेत. हे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट आपल्याला आता टीसीए सायकल पर्यंत घेऊन जायचे. आणि टीसीए सायकल पर्यंत घेऊन जाण्यासाठी एक कनेक्टिंग लिंक इथं बसवणं गरजेचं आहे किंवा कनेक्टिंग लिंक तयार होणं गरजेचं आहे. कनेक्टिंग लिंक का तयार होणं गरजेचं आहे? कारण ग्लायकोलायसिस कॅरीड आउट इन सायटोप्लाझम. ग्लायकोलायसिस हे सायटोप्लाझम मध्ये होतं आणि टीसीए सायकल हे माइटोकॉन्ड्रियामध्ये होतं. मग सायटोप्लाझम मधून माइटोकॉन्ड्रियामध्ये हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक इथं कनेक्टिंग लिंक किंवा लिंकर रिॲक्शन होणं गरजेचं आहे. आणि याच लिंकर रिॲक्शन मध्ये पीडीएच, पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स नावाचा एक एन्झाईम आहे, तो एन्झाईम या ठिकाणी काम करेल. पीडीएच काय करेल? पायरुवेटचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये करेल आणि हाच ऍसिटिल कोएन्झाईम ए नंतर टीसीए सायकल ऍक्सेप्ट करते. It is connecting link between glycolysis and TCA cycle. PDH complex is a complex of 3 enzyme. PDH complex हे कॉम्प्लेक्सचा अर्थ काय होतो? कॉम्प्लेक्स म्हणजे काय? आपल्या शहरामध्ये जागोजागी कॉम्प्लेक्स असतात. कॉम्प्लेक्स हे आपण नाव वाचलेलं असतं.
कॉम्प्लेक्सचा अर्थ काय होईल, तर त्या कॉम्प्लेक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉप प्रेझेंट असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉप प्रेझेंट असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स. जर एकच दुकान असेल तर आपण त्याला कॉम्प्लेक्स म्हणू का, नाही. इथं वेगवेगळे दुकान आहेत आणि वेगवेगळे शॉप प्रेझेंट असल्यामुळे आपण काय म्हणतो त्यांना, कॉम्प्लेक्स. तसंच पीडीएच, पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स, इथं सुद्धा 3 वेगवेगळे एन्झाईम प्रेझेंट आहेत. अंडर aerobic condition, pyruvate is converted to acetyl CoA, which enter the TCA cycle to be oxidized to CO2. एटीपी तयार होतात. या रिएक्शन मध्ये 2 NADH2 तयार होतात, हे आपण बघूच पुढे, आणि 2 NADH2 पासून नंतर एटीपी सुद्धा तयार होते. ग्लायकोलायसिस इज टेकिंग प्लेस इन सायटोप्लाझम. ग्लायकोलायसिस कुठे होईल, सायटोप्लाझम मध्ये. सो पायरुवेट इज जनरेटेड इन सायटोप्लाझम. पायरुवेट सुद्धा सायटोप्लाझम मध्ये तयार होतो. This is transported into mitochondria by pyruvate transporter. याच्यावरती एक ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतं मायटोकॉन्ड्रिया वरती, आणि हे मायटोकॉन्ड्रिया वरती जो ट्रान्सपोर्टर आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू द्या, प्लाझ्मा मेम्ब्रेन वरती सुद्धा ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतात. हे ट्रान्सपोर्टर स्पेसिफिक असतात. पायरुवेट, इफ देर इज पायरुवेट ट्रान्सपोर्ट इज प्रेझेंट, देन ओनली पायरुवेट कॅन बी ट्रान्सफर. फक्त त्या ठिकाणाहून पायरुवेटच ट्रान्सफर होऊ शकेल. या पायरुवेट ट्रान्सपोर्ट मधून दुसरा एखादा मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही, कारण हे स्पेसिफिक असतात. जर समजा ग्लूट ट्रान्सपोर्ट प्रेझेंट असतील तर ग्लूट ट्रान्सपोर्ट मधून फक्त ग्लुकोजच ट्रान्सफर होईल. Pyruvate dehydrogenase complex inside the mitochondria. Pyruvate is oxidatively decarboxylated to acetyl CoA by pyruvate dehydrogenase. It is multi-enzyme complex. Multi-enzyme complex आहे. In pyruvate dehydrogenase complex, there are 3 enzymes present as well 5 coenzyme present. 3 enzyme and 5 coenzyme present आहेत. आता हे 3 एन्झाईम कोणकोणते आहेत, किंवा सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 5 कोएन्झाईम कोणकोणते आहेत हे आपण बघू. 5 कोएन्झाईमची लिस्ट तुम्हाला, हे जे 5 कोएन्झाईम्स आहेत हे एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. एक टीपीपी, थायमिन पायरोफॉस्फेट, हा एक कोएन्झाईम आहे. टीपीपी इज अ कोएन्झाईम ऑफ थायमिन, आणि थायमिन काय असतं, तर विटॅमिन B1. थायमिन इज द कोएन्झाईम ऑफ विटॅमिन B1. लक्षात असू द्या, एमसीक्यू याच्यावरती येऊ शकतात. सेकंड कोएन्झाईम इज कोएन्झाईम A. कोएन्झाईम A is the coenzyme of pantothenic acid, and pantothenic acid is also called as vitamin B5. Then third, FAD, flavin adenine dinucleotide, FAD. FAD is the coenzyme of riboflavin, and riboflavin is also called as vitamin B2. त्याच्यानंतर NAD, nicotinamide adenine dinucleotide, and it is coenzyme of niacin. Niacin चा coenzyme आहे. Niacin is also called as vitamin B3. त्याच्यानंतरचा जो coenzyme आहे शेवटचा, lipoamide, and lipoamide act as like thymine. Thymine सारखं तो काम करेल, विटॅमिन B1 सारखं. The lipoic acid, also called as thioctic acid, has a 2 sulfur atom and 8 carbon atom. It can accept or donate hydrogen atoms. हे हायड्रोजन ॲटम ऍक्सेप्ट तरी करेल किंवा डोनेट करेल. ही कोएन्झाईमची लिस्ट आहे, लक्षात असू द्या. टीपीपी, कोएन्झाईम A, FAD, NAD आणि लायपोअमाइड, हे 5 कोएन्झाईम
पीडीएच कॉम्प्लेक्स मध्ये प्रेझेंट असतात. पीडीएच कॉम्प्लेक्स मध्ये 3 एन्झाईम्स आहेत आणि 5 कोएन्झाईम प्रेझेंट आहेत. आता हे 3 एन्झाईम कोणकोणते आहेत याच्यावरती आपण फोकस करू. कोएन्झाईम परत एकदा नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. टीपीपी, कोएन्झाईम ए, एफएडी, एनएडी आणि लायपोअमाइड. एन्झाईम्स इन पीडीएच कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये जो पहिला एन्झाईम आहे, पहिल्या एन्झाईमला आपण E1 असं म्हणू आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. एन्झाईम 1 किंवा E1. एन्झाईम फर्स्ट असतो पायरुवेट डिहायड्रोजिनेज. पायरुवेट डिहायड्रोजिनेजचे जवळपास 30 मॉलिक्युल्स असतात किंवा 30 एन्झाईम्स असतात पायरुवेट डिहायड्रोजिनेज. त्याचा रेशो सांगतो मी, 30:60:30. 30 पायरुवेट डिहायड्रोजिनेज असतील. डायहायड्रोलिपॉइल ट्रान्सएसिटाइलेज 60 असतील आणि डायहायड्रोलिपॉइल डिहायड्रोजिनेज हे परत 30 असतील. असे टोटल पीडीएच कॉम्प्लेक्स मध्ये 120 एन्झाईमचे युनिट प्रेझेंट असतात. 120. 30 युनिट पायरुवेट डिहायड्रोजिनेजचे, 60 युनिट डायहायड्रोलिपॉइल ट्रान्सएसिटाइलेजचे आणि डायहायड्रोलिपॉइल डिहायड्रोजिनेज याचे परत 30 युनिट प्रेझेंट असतात. टोटल 120 युनिट प्रेझेंट असतील. आणखीन याच्यामध्ये ऍडिशनल गोष्ट लक्षात अशी ठेवायची आपल्याला या एन्झाईम मध्ये, पीडीएच पायरुवेट डिहायड्रोजिनेज हा जो एन्झाईम आहे, या एन्झाईम मध्ये किंवा या एन्झाईमच्या पुढे आपल्याला डायग्राम बघायचे, त्याची रिएक्शन सुद्धा बघायची. याच्यामध्ये कोएन्झाईम म्हणून काम करणार आहे टीपीपी. टीपीपी हे कोएन्झाईम म्हणून काम करेल पीडीएच मध्ये. डायहायड्रोलिपॉइल ट्रान्सएसिटाइलेज मध्ये कोएन्झाईम ए आणि लिपोइक ऍसिड हे दोघं कोएन्झाईम म्हणून काम करतील. आणि डायहायड्रोलिपॉइल डिहायड्रोजिनेज मध्ये एनएडी आणि एफएडी हे कोएन्झाईम काम करणार आहेत. हे तिन्ही एन्झाईम वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे आपण याला पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स असं नाव दिलेलं आहे. पायरुवेट डिहायड्रोजिनेज जो एन्झाईम फर्स्ट आहे काय करणार आहे, तर पायरुवेट डिहायड्रोजिनेज हा जो एन्झाईम आहे हा सगळ्यात पहिल्यांदा पायरुवेटचं कन्व्हर्जन किंवा पायरुवेट मधून CO2 रिमूव्ह करतं. CO2. आणि तसंच या पायरुवेट मध्ये एक हायड्रॉक्सिल इथिल ग्रुप प्रेझेंट असतो. हायड्रॉक्सिल इथिल ग्रुप. हा हायड्रॉक्सिल इथिल ग्रुप तो डायरेक्ट टीपीपी वरती, टीपीपी थायमिन पायरोफॉस्फेट वरती ट्रान्सफर करेल आणि टीपीपीचं कन्व्हर्जन हायड्रॉक्सी इथिल टीपीपी मध्ये करतो. इट कॅटलाइज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. आता ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन म्हणजे काय? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन मीन्स ऑक्सिडेशन प्लस डिकार्बोझायलेशन. जिथं ऑक्सिडेशन पण होतं आणि डिकार्बोझायलेशन पण होतं, याला आपण काय म्हणू? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. डिकार्बोझायलेशन मीन्स व्हॉट? रिमूव्हल ऑफ CO2. CO2 रिमूव्ह होतं, त्याला आपण काय म्हणू? डिकार्बोझायलेशन. पायरुवेट मधून CO2 रिमूव्ह झालेला आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं पायरुवेट मधून CO2 निघून जातं, त्याला आपण काय म्हणू? डिकार्बोझायलेशन. आणि इथं ऑक्सिडेशन पण होतं, त्याच्यामुळे याला आपण ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन असं म्हणतो. इट रिक्वायर्स TPP. Thymine TPP is the coenzyme for vitamin B1. A B complex group vitamin is essential for utilization of pyruvate. The 2 carbon unit remains attached to the enzyme as hydroxyethyl TPP. डायग्राम मध्ये आपल्याला ते व्यवस्थित समजेल. हे बघा पायरुवेट आहे, या पायरुवेटचं सगळ्यात पहिल्यांदा CO2 या पायरुवेट मधून CO2 निघून गेलेला आहे, इथं डिकार्बोझायलेशन झालं. तसंच या पायरुवेट मध्ये
हायड्रॉक्झी इथिल ग्रुप प्रेझेंट असतो आणि हा हायड्रॉक्झी इथिल ग्रुप तो या थायमिन पायरोफॉस्फेट वरती ऍड करतो. कोणता एन्झाईम ऍड करणार आहे? पीडीएच. पीडीएच एन्झाईम 1 आहे, त्यालाच आपण E1 असं म्हटलं होतं. पायरुवेट डिहायड्रोजिनेज. पायरुवेट डिहायड्रोजिनेज काय करेल? सगळ्यात पहिल्यांदा पायरुवेट डिहायड्रोजिनेज पायरुवेटचं कन्व्हर्जन, पायरुवेट मधून CO2 रिमूव्ह करेल. पायरुवेट मध्ये हायड्रॉक्झी इथिल ग्रुप प्रेझेंट आहे. हा हायड्रॉक्झी इथिल ग्रुप टीपीपी वरती ट्रान्सफर करेल आणि टीपीपी वरती ट्रान्सफर केल्यानंतर या टीपीपीचं कन्व्हर्जन हायड्रॉक्झी इथिल टीपीपी मध्ये होतं. हायड्रॉक्झी इथिल टीपीपी मध्ये कन्व्हर्जन होईल. CH3CHOH टीपीपी, हायड्रॉक्झी इथिल टीपीपी. परत काय होईल? या टीपीपी मधून या हायड्रॉक्झी टीपीपीचं कन्व्हर्जन परत टीपीपी मध्ये केव्हा होईल? ज्यावेळेला इथून हायड्रॉक्झी इथिल निघून जाईल आणि याचं कन्व्हर्जन होईल लिपोअमाइडचं कन्व्हर्जन नंतर ऍसिटिल लिपोअमाइड. आता इथं फक्त फॉर्म्युले आहेत. ऍक्च्युली आपल्याला गुगलच्या व्हाईट बोर्डवरती आज लेक्चर घ्यायचं होतं, पण ते व्हाईट बोर्ड कनेक्ट केल्यानंतर लगेच लेफ्ट होतोय मी किंवा तुम्हाला काही दिसत नाहीये. त्याच्यामुळं याच्यामध्ये फक्त फॉर्म्युलाच आहे या पीपीटी मध्ये. CH3COSLSH याचं नाव असतं ऍसिटिल लिपोअमाइड आणि हा जो LSS हे जे ग्रुप दाखवलेला आहे हे असतं लिपोअमाइड, जो की ऑक्सिडाइज फॉर्म आहे. ऑक्सिडाइज फॉर्मचं कन्व्हर्जन ऍसिटिल लिपोअमाइड मध्ये होतं इन द प्रेझेन्स ऑफ सेकंड एन्झाईम दॅट इज डायहायड्रोलिपॉइल ट्रान्सऍसिटायलेज. आणि सेकंड एन्झाईम त्याचं कन्व्हर्जन ऍसिटिल लिपोअमाइड मध्ये केल्यानंतर इथंच कोएन्झाईम ए ऍड होतो आणि कोएन्झाईम ए ऍड झाल्याच्या नंतर या कोएन्झाईम ए चं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये. ऍसिटिल कोएन्झाईम ए हाच ऍसिटिल कोएन्झाईम ए पुढे चालून टीसीए सायकल मध्ये जाणार आहे. हाच ऍसिटिल कोएन्झाईम ए फॅटी ऍसिड सिंथेसिस मध्ये तुम्हाला कामाला येणार आहे आणि हाच ऍसिटिल कोएन्झाईम ए कोलेस्ट्रॉल सिंथेसिस मध्ये सुद्धा कामाला येईल. ऍसिटिल कोए. परत ऍसिटिल कोएन्झाईम ए तयार झाल्याच्या नंतर इथंच लगे साइड बाय साइड रिड्यूस फॉर्म ऑफ लिपोअमाइड, रिड्यूस फॉर्म ऑफ लिपोअमाइड तयार होतो. दोन फॉर्म प्रेझेंट आहेत लिपोअमाइडचे किंवा लिपोइक ऍसिडचे. एक असतं ऑक्सिडाइज फॉर्म आणि दुसरं असतं रिड्यूस फॉर्म. आता या रिड्यूस फॉर्म तयार झाल्याच्या नंतर हा रिड्यूस फॉर्म ऑक्सिडाइज मध्ये कन्वर्ट होतो. रिड्यूस फॉर्मचं कन्व्हर्जन ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये होईल आणि ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होत असताना तिथं FAD FADचं कन्व्हर्जन FADH2 मध्ये होतं इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डायहायड्रोलिपोलील डिहायड्रोजिनेज. डायहायड्रोलिपोलील डिहायड्रोजिनेज हा जो एन्झाईम 3 आहे या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये FADचं कन्व्हर्जन FADH2 मध्ये होतं आणि लगेच साइड बाय साइड NADचं कन्व्हर्जन NADH2 मध्ये होतं आणि हाच NADH2 नंतर एंटर करेल ETC मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. मायटोकॉन्ड्रियामध्ये जी ETC होणार आहे त्या ETC मध्ये हेच NADH2 नंतर एंटर करतील. हे एवढाच असा एक कॉम्प्लेक्स आहे PDH. परत एकदा त्याच्यावरती आपण बघू. त्याच्या अगोदर एक ऍनिमेशन व्हिडिओ आहे ते बघू म्हणजे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित समजेल.
complex, also known as the pyruvate hydrogenase complex, is a multi-enzyme complex present on the inner mitochondrial membrane. मल्टी एन्झाईम कॉम्प्लेक्स जो की इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहे, पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स. वरती सायटोसोल आहे, या सायटोसोल मध्ये पायरुवेट तयार झालाय. आता हा पायरुवेट आउटर मेम्ब्रेन क्रॉस करून आपल्याला मॅट्रिक्स मध्ये, इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये मॅट्रिक्स जो प्रेझेंट आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन यायचं. यासाठी इथं एक लिंक प्रेझेंट असते, त्या लिंकलाच आपण काय म्हणतो, ब्रिज. हा ब्रिज काय करेल तर त्या पायरुवेटला आतमध्ये घेऊन येईल आणि या ब्रिजचं काम करतं, या ब्रिजचं जो काम करतो त्याला आपण नाव दिलेलं आहे कनेक्टिंग लिंक किंवा लिंकर रिएक्शन. Complex is 9 to 10 to the power of 6. Pyruvate is produced in the cytosol as an end product of aerobic glycolysis. Pyruvate is oxidatively decarboxylated to form acetylene coenzyme A. The oxidation of pyruvate to acetylene coenzyme A is an irreversible reaction. This is a linked reaction between glycolysis and citric acid sites. The overall reaction of PDH complex is as follows. The PDH complex पीडीएच कॉम्प्लेक्स सगळ्यात पहिल्यांदा पायरुवेट मधून CO2 निघून गेलेला आहे, डिकार्बोझायलेशन झालं. In the presence of enzyme pyruvate dehydrogenase, side by side from pyruvate, hydroxyethyl group is attached to TPP. Hydroxyethyl group is transfer on TPP आणि TPP वरती ट्रान्सफर झाल्याच्या नंतर TPP is converted into hydroxyethyl TPP in the presence of enzyme pyruvate dehydrogenase. त्याच्यानंतर या हायड्रॉक्झी TPP मधून याचं कन्व्हर्जन नंतर होईल ऍसिटिल लिपोअमाइड मध्ये. ऍसिटिल लिपोअमाइडचं कन्व्हर्जन लिपोअमाइड मध्ये होतं, जो की रिड्यूस फॉर्म आहे. त्याचबरोबर याच रिएक्शन मध्ये इथं कोएन्झाईम ए ऍड होईल आणि कोएन्झाईम ए चं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. कोएन्झाईम ए is the coenzyme for vitamin 5. ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये कन्व्हर्जन झाल्याच्या नंतर लिपोअमाइड भेटलेला आहे रिड्यूस फॉर्म. या रिड्यूस फॉर्मचं कन्व्हर्जन ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये होतं लिपोअमाइडच्या. इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डायहायड्रोलिपोइल ट्रान्स ऍसिटायलेज, परत लिपोअमाइडचं कन्व्हर्जन ऍसिटिल लिपोअमाइड मध्ये होतं. नंतर लिपोअमाइडचं कन्व्हर्जन रिड्यूस फॉर्मचं कन्व्हर्जन ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये होत असताना FADचं कन्व्हर्जन FADH2 मध्ये होईल इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम डायहायड्रोलिपोइल डिहायड्रोजिनेज. परत याच FADH2 चं कन्व्हर्जन FAD मध्ये होतं. ऑक्सिडाइज फॉर्म इज कन्व्हर्टेड इनटू रिड्यूस फॉर्म, हे कंटिन्युअसली चालत राहणार आहे. आणि नंतर साइड बाय साइड NAD याचं कन्व्हर्जन NADH2 मध्ये होतं आणि NADH2 हे एक एनर्जीचा फॉर्म आहे आणि याच्यापासून आपल्याला नंतर काही ATP भेटणार आहेत. 2.5 ATP भेटतील, ज्या वेळेला आपण हे NADH2 ETC मध्ये घेऊन जातो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये घेऊन जातो. कारण NADH याच्यामध्ये जरी एनर्जी असली तरी हे आपण यूज करू शकत नाही, कारण ATP इज द करन्सी ऑफ एनर्जी. ATPच करन्सी ऑफ एनर्जी आहे, जो चलन आहे एनर्जीचा. एनर्जी जर आपल्याला खर्च करायची, खर्च कशी करणार आपण,
तर आपल्याला बोलताना एनर्जी लागते, तुम्ही लिसन करताय, लिसन करताना एनर्जी लागते, वॉकिंग, टॉकिंग किंवा काही करा, तुम्ही वर्किंग करा, काही काम करा, हे जे काही तुम्हाला वर्क करायचंय त्यासाठी तुम्हाला एनर्जी लागते. आणि ही एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी असते, एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करून ठेवलेली असते. मग हे एटीपी कुठं तयार होणार आहे, तर एटीपी तयार होतील ईटीसी मध्ये, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, आणि ईटीसी प्रेझेंट असतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यामुळे आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हणतो, कारण तिथं एटीपी तयार होतात आणि हेच एटीपी नंतर आपण करन्सी ऑफ एनर्जी म्हणून वापरतो. हे झालं पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्सचं एक कशा प्रकारे तो कॉम्प्लेक्स आहे त्याचं एक एन्झाईमचं रिएक्शन, आपले सॉरी कॉम्प्लेक्स कशा प्रकारचा आहे पीडीएच. Pyruvate dehydrogenase with TPP as a coenzyme, dihydrolyfoil transacetylase, dihydrolyfoil dehydrogenase. The 5 coenzymes are thymine pyrophosphate or vitamin B1, SAB or vitamin B. And lipoic acid. Sequence of reaction of the complex is described in the following steps. Firstly, pyruvate dehydrogenase with TPP as a coenzyme decarboxylates pyruvate to hydroxythymine pyrophosphate. Then dihydrolyfoil transacetylase catalyzes conversion of hydroxythymine pyrophosphate into acetyl lipoline and then transfers acetyl group to coenzyme A to produce acetyl coenzyme A. Now, dihydrolyfoil dehydrogenase catalyzes conversion of reduced lipoline to oxidized lipoline by transferring units of NAD, and this completes the cycle. FAD is 2 and then transfers the reducing balance to A plus to give NADH and H plus. This NADH and H plus enters the respiratory tube to give 2.5 by oxidative phosphorus. As a whole 5 are released in the pH complex, and for 2 moles of pyruvate, which is झालं पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे रेग्युलेशन ऑफ पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स. Regulation of pyruvate dehydrogenase complex is achieved by 2 ways. One is allosteric regulation and another is covalent modification of enzyme. 2 प्रकारे रेग्युलेशन केलं जातं, allosteric आणि दुसरा आहे covalent modification of enzyme. आता allosteric रेग्युलेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. allosteric रेग्युलेशन मध्ये काय होणार आहे, तर इथं फीडबॅक इनिबिशन सुद्धा आपल्याला दाखवलं जाईल. फीडबॅक इनिबिशन. आणि फीडबॅक इनिबिशन काय असतं, तर जे एंड प्रोडक्ट आहेत हे एंड प्रोडक्ट सुरुवातीच्या जी कमिटेड स्टेप आहे, जी महत्वाची स्टेप आहे, त्याला काय करेल, स्टॉप करायला सांगेल आणि त्या पहिल्या स्टेपला काय करेल, इनिबिट करेल. आता या पायरुवेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स मधले जे एंड प्रोडक्ट आहेत, एंड प्रोडक्ट कोणकोणते आहेत, तर कोएन्झाईम ए आणि NADPH2 हे एंड प्रोडक्ट आहेत.
आणि NADPH2 आणि कोएन्झाईम A हे दोघं काय करतील, सुरुवातीच्या स्टेपला जाऊन इनिबिट करतील. आणि सुरुवातीच्या स्टेपला जाऊन इनिबिट केल्यानंतर या टाईपच्या रेग्युलेशनला आपण काय म्हणू, ॲलोस्टेरिक रेग्युलेशन. एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर जी सेकंड रेग्युलेशन आहे, कोव्हॅलंट मॉडिफिकेशन ऑफ एन्झाईम. इथं आपल्याला काय करायचंय, मॉडिफिकेशन ऑफ एन्झाईम करायचंय. एन्झाईमचं आपल्याला मॉडिफिकेशन करायचंय. पीडीएच हा जो पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स आहे याचं आपल्याला इथं मॉडिफिकेशन करायचंय. आणि मॉडिफिकेशन करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या, पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स हा जो एन्झाईम कॉम्प्लेक्स आहे हे ऍक्टिव्ह असतं इन द फॉर्म ऑफ डिफॉस्फोरायलेशन. जिथं ज्या वेळेला डिफॉस्फोरायलेशन असतं, डिफॉस्फोरायलेशन असल्यानंतरच पीडीएच ऍक्टिव्ह असतो. डिफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, ज्या वेळेला फॉस्फेट ग्रुप तिथं प्रेझेंट नसतो, फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट नसल्यानंतरच पायरुवेट डिहायड्रोजिनेस कॉम्प्लेक्स ऍक्टिव्ह असतो. पण ज्या वेळेला तिथं फॉस्फेट ग्रुप आपण जोडू, त्या पीडीएच वरती जर फॉस्फेट ग्रुप आपण ऍड केला तर ऍड केल्यानंतर हा पीडीएच काय होईल, लगेच इनऍक्टिव्हेट होईल. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. फॉस्फेट ग्रुप जर अबसेंट असेल किंवा फॉस्फेट ग्रुप जर नसेल तरच पीडीएच ऍक्टिव्ह असतो. पीडीएच ऍक्टिव्ह इन द फॉर्म ऑफ डिफॉस्फोरायलेशन, and when phosphate group attach on PDH, then PDH is in inactive form. त्यावेळेला पीडीएच कोणत्या फॉर्म मध्ये असतो, इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. आता एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फॉस्फेट ग्रुप ऍड करणाऱ्या एन्झाईमचं नाव असतं कायनेज आणि फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करणाऱ्या एन्झाईमचं नाव असतं डिफॉस्फोरायलेज. Regulation of PDH. PDH is a good example of end product OA NADH inhibition. हे काय करेल, याचे जे एंड प्रोडक्ट आहेत हे एंड प्रोडक्ट फीडबॅक इनिबिशन देतील आणि फीडबॅक इनिबिशन दिल्यानंतर इथं आपण त्याला ॲलोस्टेरिक रेग्युलेशन असं म्हणू, जो की आपण पहिला पॉइंट बघितलेला आहे. याच्यामध्ये ही जी डायग्राम आहे या डायग्राम मधले हे जे एंड प्रोडक्ट आहेत NADH किंवा NADH2 आणि इथला कोएन्झाईम A, हे दोघं काय करतील, हे दोघं एकत्र येऊन याच्या पहिल्या स्टेपला इनिबिट करतील आणि पहिल्या स्टेपला इनिबिट केल्यानंतर हा कॉम्प्लेक्स पुढे चालणार नाही आणि हे जागच्या जागी इनिबिट होईल. नंतर NADH2 सुद्धा तयार होणार नाही, ऍसिटिल कोएन्झाईम A सुद्धा तयार होणार नाही. या प्रोसेसला आपण काय म्हणू किंवा या टाइपच्या इनिबिशनला आपण काय म्हणतो, फीडबॅक इनिबिशन. दाखवलेला आहे. रेग्युलेशन ऑफ पीडीएच. पीडीएच कॉम्प्लेक्स वरती इथं P इन ब्रॅकेट मध्ये P दाखवलेला आहे. P फॉर फॉस्फेट. पीडीएच कॉम्प्लेक्स मध्ये जर फॉस्फेट प्रेझेंट असेल तर तिथं दाखवलेलं आहे इनऍक्टिव्ह फॉस्फो एन्झाईम. तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल, इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असेल. परत काय होईल, त्या पीडीएच मधून तो फॉस्फेट ग्रुप आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करणाऱ्या एन्झाईमचं नाव पीडीएच फॉस्फेटेज. पीडीएच फॉस्फेटेज काय करेल, फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला आणि पीडीएच फॉस्फेटनं फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला जो एन्झाईम मिळतो तो पीडीएच कॉम्प्लेक्स असेल ज्याच्यावरती फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट नाहीये. आणि फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट नसल्यामुळं या टाइपच्या सिच्युएशनला आपण असं म्हणू, पीडीएच हा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. आणि पीडीएच ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. परत त्या पीडीएच मधून फॉस्फेट ग्रुप, त्या पीडीएच वरती फॉस्फेट ग्रुप ऍड केलेला आपण विथ द हेल्प ऑफ पीडीएच कायनेज आणि पीडीएच कायनेजनं फॉस्फेट ग्रुप ऍड केल्याच्या नंतर परत त्याचं कन्व्हर्जन पीडीएच कॉम्प्लेक्स फॉस्फेट मध्ये होईल, परत तो इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जाईल. आता या पीडीएच ला इनिबिट करणारे कोण कोण आहेत, पीडीएच कॉम्प्लेक्सला इनिबिट करणारे कोण कोण आहेत त्याची एक डोक्यात ठेवा. कोण कोण इनिबिट करतं बघा. पीडीएच ला इनिबिट करणारे आहेत एटीपी. एटीपी काय इनिबिट करेल, कारण एटीपी मध्ये ट्रायफॉस्फेट आहेत आणि जास्त एटीपी असेल तर फीडबॅक इनिबिशन होणारच आहे, कारण NADPH2 जास्त असल्यानंतर 5 एटीपी तयार होतात. 2 NADPH2 पासून 5 एटीपी तयार होतात. हे एटीपी पीडीएच ला इनिबिट करतायत.
कायनेज पीडीएच ला इनिबिट करतोय, ऍसिटिल कोएन्झाइम ए इनिबिट करतोय. हे तिघ जण काय करतील, पीडीएच ला इनिबिट करण्याचं काम करतील. कोण कोण? एटीपी, एनएडीपीएच, कायनेज आणि ऍसिटिल कोए, हे चौघ जण. हे एक लक्षात असू द्या. एटीपी, कायनेज, ऍसिटिल कोए आणि एनएडीएच, दे इनिबिट पीडीएच कॉम्प्लेक्स. तर या पीडीएच ला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण कोण करतं बघा. पीडीएच ला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कॅल्शियम, मॅग्नेशियम, एएमपी आणि पीडीएच फॉस्फेटेज, हे चौघ जण करतील पीडीएच ला ऍक्टिव्हेट करण्याचं काम. कारण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि एएमपी इट फेवर्स पीडीएच फॉस्फेटेज. हे काय करतील, पीडीएच फॉस्फेटेज ला फेवर करतील आणि पीडीएच फॉस्फेटेज काय करेल, दे विल रिमूव्ह फॉस्फेट ग्रुप फ्रॉम पीडीएच कॉम्प्लेक्स. आणि पीडीएच फॉस्फेटेज काय करेल, पीडीएच कॉम्प्लेक्स मधून तो फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करेल. हे 3-4 गोष्टी इथून लक्षात असू द्या, त्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतात. नंतर आर्सेनिक पॉइझनिंग. The enzyme PDH and alpha ketoglutarate dehydrogenase are inhibited by arsenite. Arsenite binds to thiol sulfahydryl groups of lipoic acid and make it unavailable to serve as cofactor. हे आर्सेनिक पॉइझनिंगचं सुद्धा एक्झाम्पल आहे पीडीएच. रेग्युलेशन आताच पाहिलेलं आपण, दोन प्रकारे रेग्युलेशन केले जाईल. फर्स्ट इज ॲलोस्टेरिक रेग्युलेशन अँड अनदर इज कोव्हॅलेंट मॉडिफिकेशन ऑफ एन्झाइम. कोव्हॅलेंट मॉडिफिकेशन ऑफ एन्झाइम मध्ये फॉस्फेट ग्रुपचं फक्त लक्षात ठेवा, जर फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असेल तर तो इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असेल आणि फॉस्फेट ग्रुप जर नसेल तर तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असेल. पीडीएच इज रेग्युलेटेड बाय फॉस्फोरायलेशन अँड डिफॉस्फोरायलेशन. पीडीएच ऍक्टिव्ह ऍज a dephosphoenzyme, PDH inactive as phosphoenzyme. PDH phosphatase activity is promoted by calcium, magnesium, insulin in adipose tissue. Insulin सुद्धा आहे हे रेग्युलेशन. Calcium released during muscle contraction stimulate PDH by increasing phosphatase activity. कॅल्शियम, कारण कॅल्शियम काय करतोय तर प्रमोट करतोय किंवा त्याला इनिशिएट करतोय. कुणाला? पायरुवेट डिहायड्रोजिनेज फॉस्फेटेज हा जो एन्झाइम आहे पीडीएच फॉस्फेटेज, याला इनिशिएट करण्याचं काम करतोय. पीडीएच कायनेज रिस्पॉन्सिबल टू फॉर्म इनएक्टिव्ह पीडीएच is promoted by ATP, NADH, acetyl-CoA, and it is inhibited by NAD-CoA pyruvate. हे उलट सुलट आपल्याला तेच पॉइंट्स इथं दिलेले आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा की एटीपी, कायनेज, त्याच्यानंतर ऍसिटिल-CoA, NADH हे जे चौघ आहेत हे पीडीएच ला इनिबिट करतायत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, एएमपी, इन्सुलिन आणि फॉस्फेटेज हे काय करतील, पीडीएच ला ऍक्टिव्ह करतील. बायोकेमिकल इम्पॉर्टन्स ऑफ पीडीएच. लॅक ऑफ टीपीपी. टीपीपी मीन्स थायमिन पायरोफॉस्फेट. लॅक असेल तर डिफिशियन्सी ऑफ B1, विटॅमिन B1 असतं, कारण टीपीपी हे कोएन्झाइम आहे फॉर विटॅमिन B1. इनिबिट्स पीडीएच ऍक्टिव्हिटी. जर टीपीपी नसेल तर पीडीएच ऍक्टिव्हिटी इनिबिट होईल अँड कॉज अक्युमुलेशन ऑफ पायरुवेट, आणि त्याच्यामुळे काय होईल, पायरुवेटचं अक्युमुलेशन होईल. इन थायमिन डिफिशियंट अल्कोहोलिक्स. अल्कोहोलिक्स जे अल्कोहोलचं कन्झम्पशन जास्त प्रमाणामध्ये करतात त्यांच्यामध्ये एक डिसीज होतो, एक सिंड्रोम आहे रिंकल कोरॅप्स्कॉफ.
हाय कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलचा हाय कन्झम्पशन केल्यामुळे काय होईल,